जय भीम. मी सुशील वाघमारे, रिपब्लिकन बहुजन सेनेचा जालना जिल्हाध्यक्ष. तर आज आम्ही जालना जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे रिपब्लिकन बहुजन सेनेतर्फे की जालना शहरातील महानगरपालिकेचे जे स्वच्छतेचे कर्मचारी जे आहेत, जे स्वच्छता करतात, तर हे स्वच्छता कर्मचारी जे आहेत तर यांचे इथले स्वच्छता निरीक्षक असतील, नगरसेवक असतील किंवा नगरसेवक असतील, परत नेते असतील, तर ते स्वच्छता कर्मचारी जे काम करत असतात, म्हणजे असे काम करतात की समजा नाली काढण्याचं काम असलं, त्याच्यानंतर कचरा उचलण्याचं काम असलं, झाडू मारण्याचं काम असलं, तर या नगरपालिकेचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत, हे कर्मचारी हे महानगरपालिकेचे आहेत आणि या कर्मचारी स्वच्छ करण्यासाठी यांना पगार हे महाराष्ट्र शासन देते आणि महाराष्ट्र शासन हे चालतंय, हे सामान्य जनतेच्या पैशावर चालतंय. पण या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काम करत असताना यांचे फोटो नगरसेवक, स्वच्छता निरीक्षक किंवा अजून कुणी कार्यकर्ते त्यांचे फोटो काढतात आणि ते फोटो सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर त्यांचे फोटो स्वच्छता करत असताना व्हायरल करतात. तर आपल्या कायदा, जो सायबर क्राईमचा जो कायदा आहे 2000चा, या कायद्यानुसार कोणाचाही फोटो परवानगी न घेता काढणे आणि तो व्हायरल करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि यासाठी 2 लाख रुपये दंड आणि 2 वर्षाची सजा सुद्धा होऊ शकते. इतकं सुद्धा असताना कर्मचाऱ्यांचे स्वच्छता करताना, म्हणजे नाली काढताना हातामध्ये पळी घेऊन नालीमध्ये उतरलेले, त्यांचे कपडे मळलेले असे फोटो इथले नगरसेवक असू द्या, स्वच्छता निरीक्षक असू द्या किंवा कुणी आणखी व्यक्ती असू द्या, हे फोटो त्यांचे काढतात आणि ते व्हायरल करतात. तर आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना रिपब्लिकन बहुजन सेनेतर्फे मागणी केलेली आहे की स्वच्छता कर्मचाऱ्यांचे फोटो व्हायरल करू नये, कारण स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पण परिवार असतो, त्यांनाही आत्मसन्मान असतो आणि हे फोटो व्हायरल करणे हा कायद्याने गुन्हा आहे. का आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे रिपब्लिकन बहुजन सेनेला की इथल्या शासनाला, प्रशासनाला आधुनिक मनुस्मृती राबवायची आहे का आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे फोटो हे व्हायरल करायचे आहे का, हा आमच्यामध्ये पडलेला एक प्रश्न आहे. आणि जर या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे फोटो असेच व्हायरल होत राहिले तर येणाऱ्या काळात स्वच्छता कर्मचारी आणि पूर्ण मागासवर्गीय समाज घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर याचा तीव्र आम्ही निषेध करू आणि मोठ्या प्रमाणाने आंदोलन करू आणि याची आम्ही जनजागृती करणार आहे की कोणाचेही फोटो व्हायरल करू नये. जय भीम, जय संविधान.